जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश। आता तुमचं स्वागत आहे तळ कोकण वेंगुर्ल्यातून आम्ही तुमचं स्वागत करत आहे। मी आणि ज्योती आणि आम्ही आज आलो आहे 4 दिवसाच्या वेंगुर्ल्या आमच्या गावामध्ये आणि तुम्हाला मी आहे ना हा गाव दाखवणार आहे, इथला बंदर दाखवणार आहे, लालबत्ती दाखवणार आहे, वेंगुर्ल्यामधली मंदिरं दाखवणार आहे आणि वेंगुर्ल्यामधलं मार्केट पण दाखवणार आहे। आमच्या देवाचा उत्सव आहे तो उत्सव पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपली जी घरं आहेत आणि रस्ते कसे आहेत ते पण मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे। तर ही सिरीज आपली असणार, ती सिरीज तुम्ही बघा आणि वेंगुर्ल्यामधला कोण असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल माझ्या आणि जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करेल वेंगुर्ल्यामधलं सगळं दाखवायचं। तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। कुडाळ स्टेशन आहे बघा, इथे मस्त एकदम रिनोव्हेट केलेलं आहे, मस्त बांधलेलं आहे बघा। इथे आपलं कोकण पण कमी नाही आहे आणि पार्किंगसाठी पण मस्त स्पेस आहे। हे बघा, हा सरळ रस्ता आलेला आहे ना, हा कुडाळवरून आलेला आहे, कारण की आम्हाला कुडाळवरून यायला लागतं। कुडाळवरून आम्हाला रिक्षा करून इकडे वेंगुर्ल्यात यायला लागतं आणि आमचं घर आहे ना, हे बघा एकदम पारंपरिक जसं गावामध्ये असतं ना, आम्हाला खूप आवडतं हे गाव। हे बघा, हे आमचं घर आहे एवढं मोठं आणि हा सरळ रस्ता जो आहे ना, हा बघा, हा सरळ बंदरावर झाला आहे, लालबत्तीवर गेला आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेल। आणि हे बघा, इथे आहे ना असा एंट्रन्स आहे, झाडं लावली आहे इथे आणि इथे जे इथे एक विहीर आहे बघा प्लीज, आणि तिकडे पण रूम आहे, इकडे पण रूम आहे आणि हे बघा रांगोळी काढून झालेलं आहे आता इथे। आणि आतून आहे ना आपलं हे घर आहे, इथे मस्त रांगोळी काढली ना। हे बघा, ही आमच्या घराची ना मागच्या बाजू आहे ही आली आणि हे समोर आहे ना सगळं नारळाची झाड आहेत आपली, नारळ आहे, आंबा आहे बघा, इथे केवढं मोठं आहे बघा। इथे ना मस्त उभं राहायला एकदम शांत वाटतं आणि आहे ना पक्ष्यांचे आवाज वगैरे पण किती मस्त आहे, तर शांतपणात उभं राहून बघितलं ना, हे बघा किती मस्त वाटतंय ते। आणि याच्या मागच्या बाजूला समुद्र आहे, हे बघा इथे विहीर आहे लहानशी आहे ना, विहिरीत पाणी हे बघ कसे काढतात पाणी, पाणी किती आहे खूप आहे पाणी, हे बघ पाणी काढलंय नाही बघ चल। आणि हे बघ घर गावी ना कुत्रेच असतात, हवा आता भुकेल बघ। ह्याचं नाव काय? चिक्कू। चिक्कू अंगावर येतो लगेच, तो रागाने बघतोय चिक्कू। हे बघा, हे बघितलं नाही आपलं गाव होतं, घर होतं आणि इथे पण हे बघा कशी पारंपरिक जी गावी असतात ना घरात ती आहेत आणि काही काही लोकांनी ना असे घरं पण बांधलेली आहेत। आणि हा रस्ता तर बघा ना किती मस्त वाटतं, दोन्ही साईडला नारळाची झाडं आहेत आणि हरियालीच हरियाली आहे। हे सुख फक्त इथे आपल्याला गावातच भेटू शकतं, कोकणातच भेटू शकतं। गुड मॉर्निंग मंडळी, आणि आपण आलोय आता बंदरावर आलो, इथे सनराईज आपण बघणार आहे। इकडे बघा मागूनच आता सनराईज होईल आणि एक चंद्र बघा माझ्या मागे आहे, तो बघा झाडाच्या मागे लपला आहे, दाखवतो मी तुम्हाला। बघा इथे चंद्र आहे तो बघा झाडाच्या मागे आणि आता इकडनं सनराईज होईल बघा, तो नजारा आपल्याला बघायचा आहे। हा होता कोकणातला सूर्योदय, तुम्ही बघितला। आता थोडा फॉग आहे म्हणून एवढा दिसला नाही, पण आजूबाजूचा परिसर तर बघा मस्त एकदम। आणि आता पण तुम्हाला दाखवतोय बघा, तिकडे जातो ब्रिज बांधला ना तो, तिथपर्यंत जायला
तिथे जाऊन दाखवतो मी तुम्हाला। हे पण आत्ताच नवीन इथे बांधलेलं आहे, एकदम शांत इथे आणि पक्ष्यांचा आवाज वगैरे एवढा मस्त येतो ना। आणि इथे असं सीन असं वाटतं ना की आपण चित्रामध्ये बघतो ना की चित्र काढलेलं आहे आणि त्यामध्ये समुद्र आहे, बोट आहे, ब्रिज बांधलेला आहे, असं काहीतरी इथे सीन दिसतो तुम्हाला। आणि हे रिअल मध्ये इथे, तर इथे ना या नक्की या, आपलं कोकण आहे। बघा आपण इकडनं समोरून आलो होतो तिकडनं आणि आपल्याला आता जायचं आहे बघा इकडनं उतरायला आहे। इकडनं तुम्ही सागरेश्वरला पण जाऊ शकता तिकडे। आणि हे बघा आता आपल्याला तिकडे जायचं, तिकडनं पण मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो। कायाकिंग होते इथे, ऑटन आणि बर्ड सायटिंग पण होते, तर बुक करायचं असेल तर तुम्हाला इथे ते पण होऊन जाईल। आणि आता आपण इकडे बघूया पुढे, हा रोड जो बनवला आहे मस्त एकदम। बघा आपण ठिकाणा चालत आलो होतो आणि हा सीन तर बघा ना, एकदम सिलिंग समोर मस्त काय ते डोंगर आणि ही पाण्यामध्ये चालणारी छोटीशी होडी आणि या साईडला बंदर आहे आणि त्याच्या मागे लाल बत्ती आहे आणि समोर अथांग असा समुद्र। आणि इथे एक बघणार नाही बघा, इथे आपल्या मरीन लाईन्सला कसे ते दगड टाकलेले आहेत तसे इथे पण मस्त बनवलेले आहे। आता मित्रांनो हे बघा, आता आहे ना मी तुम्हाला दाखवला होता तो सनराइज होता, एक नंबर होता मस्त एकदम। आणि हे बघा इकडनं हा एंड आहे आता इथे आणि समोरच बंदर आहे आणि हा समोर दिसतोय तो सीलिंग आहे। आणि आता रस्ता बघा एवढा मोठा। कसा वाटला नेचर आपल्या वेंगुर्ल्यातला नक्की कळवा। मी जेवढा होईल तेवढा तुम्हाला बंदर दाखवलेला आहे। आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल बंदर दाखवेल, लाल बत्ती दाखवेल। आता सध्या घरी जाऊया, नाश्ता करूया, मग परत येऊया। इथे आल्यावर फक्त एकच डायलॉग आठवतो, काय ती झाडी, काय ती डोंगर आणि काय तो नजारा। आपल्या कोकणातली आहे ना मजाच अलग आहे यार, इकडनं जायचं मनच नाही करत आहे, असं वाटतं इथेच राहावं। कारण का नेचर आहे ना हा आपलंसं बनवून घेतो आपल्याला, तर त्या नेचरच्या प्रेमामध्ये आपण पडून जातोय बघा। कुठे चालली? समुद्रात चालली? एकटीच चालली तू? काकीला घेऊन चालली? आता आम्ही चाललोय ना इकडे वेंगुर्ला बंदरवर आहे ना लाल बत्ती आहे, तर पहिला तिकडे लाल बत्तीवर जाणार आहे आणि मग तिथे जो सागरी किनारा आहे तिथे वेंगुर्ला बंदर त्याला बोलतात आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवणार। एक नंबर व्ह्यू आहे हा तो, हे बघा त्याच्या मागे आहे ना तिकडे लाल बत्ती आहे, तर आपण तिकडेच चाललोय सगळी फॅमिली बरोबर। हे बघा आपण या रोडनी चालत आलो आणि हा साईडचा नजारा बघा काय मस्त आहे, आपण मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर। आणि ते याचं ना तुम्हाला स्टे करायचं आहे या रेस्टॉरंट्स वगैरे पाहिजे तर इकडे आहे, तशी सोय आहे, असं काय नाही, सर्व सोय इथे आहे, राहायची खायची पियायची सर्व सोय इथे आहे। आणि आता आपण ना लालबत्तीच्या जवळ आलोच आहे आणि आता तिकडे जाऊया, पोहोचूया तिकडे। कोकणमध्ये तुम्ही येणार आहे ना, आता हा स्पॉट आहे ना तुम्हाला व्हिजिट करणं खूप म्हणजे महत्त्वाचं आहे आणि इथे खूप मस्त फिरण्यासारखं आहे, ते मी तुला दाखवेल ना या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला स्वतःला वाटेल की आपण वेंगुर्ल्याला एक व्हिजिट करायलाच पाहिजे। चला आता आपण आहे ना ज्या स्पॉटला आपल्याला जायचं ना वरती लालबत्तीला, बघा इकडनं जायला रस्ता आहे तो आणि हा आहे ना बंदरवर आहे, तर आपण पहिला इकडे जाऊन येऊया वरती आणि मग बंदरावरती जाऊया। बघा समोरचा व्ह्यू आहे आणि आपण इकडनं आलो होतो चालत चालत पायऱ्यांनी आणि सरळ इकडनं आपल्याला आता लालबत्तीकडे जाण्याचा मार्ग आहे हा बघा। आणि एकदम मस्त चांगलं बांधकाम पण आहे तो, तर तुम्ही इथे येणार ना तर इथे वेळ आहे नाही, संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत, नंतर गेट बंद केला जातो,
तर त्या हिशोबाने तुम्ही या. आता सई आणि मी चालतोय ना, कारण का सईला चालायला जमत नाही, थकते ना, बरोबर की नाही? हा बोल इकडे बघ, थोडा चालायला लागते ते. ज्योती झालं बघा, थकली एवढा चालत आलोय, दम लागलाय आणि थोडासा अजून चालायचं आहे. जर तुम्हाला चांगला नजारा बघायचा असेल ना तर थोडी मेहनत करायलाच लागते ना. फायनली आपण पोचलोय वेंगुर्ला पॉइंट, लाईट हाऊस वेंगुर्ला. खूप थकायला झालेलं आहे, पण जे बोलतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आणि बघा वरती असा सीन आहे आणि आपल्याला तिकडे वरती जायचं आहे चढून. चला, हा एंट्रन्स आतमध्ये आणि इथे लिहिलं आहे डू नॉट टच एनी इक्विपमेंट्स. आणि चप्पल वगैरे इथे काढायचे आहेत बाहेर आणि कचरा वगैरे करू नका इथे. सरळ नीट वरती जावा आणि फोटो वगैरे काढा आणि सरळ नीट या. दाखवतात आम्ही तुम्हाला वरती. हे बघा आतमध्ये जायला ना अशा पायऱ्या आहेत, हे राऊंड राऊंड. आता आपण चाललोच आहे वरती. हे बघा सांभाळून इकडे जायला लागतं आपल्याला. हे बघा असं वरती चढायला लागतं इकडनं, आणि आपण असं इकडनं आलो होतो. सई चालली वरती, चल सई. हे बघा तुम्ही कधी असं बघितलंय, हे लाल बत्तीच्या आतमध्ये असतंय आणि आपण इकडनं आता बाहेर येणार आहे. बघा हे बघा, आणि जसं बाहेर येणार ना, अथांग असा समुद्र आणि एक ब्युटिफुल असा व्ह्यू आपल्याला दिसणार आहे. बघा चारी साईडला. आणि हा या बाजूला आपण इकडनं आलो होतो आणि समोरच सागरेश्वर बीच आहे. या साईडला पण एवढा सुंदर असा व्ह्यू आहे ना. हा बघा, हा व्ह्यू तुम्हाला फक्त लाल बत्तीच्या वरून दिसणार. बोट एक तिकडे चालली, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा मस्त एकदम. हा नजारा फक्त तुम्हाला कोकणातच बघायला भेटणार आहे. तर आता इकडे आपण फोटो आणि व्हिडिओ काढून घेऊया. तर आपला ना आता लालबत्ती आपण केलंय, तुम्ही पण बघितलं. कधी तुम्ही आलात ना इथे वेंगुर्ल्याला तर तुम्ही इकडे पण व्हिजिट करा. जर नाही येऊ शकत मी तुम्हाला, हा माझा प्रयत्न असणार आहे की मी तुम्हाला दाखवू माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आता आपण आहे ना जाऊया सागरेश्वर बीचला. तर तिकडे मी तुम्हाला सागरेश्वर बीचला जाऊन आहे ना तिकडे सनसेट पण दाखवतो आणि बीच पण दाखवतो. हात लावला, ह्याला हात लाव लाजाळू. इथे 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 ह्याला लाजाळूचं झाड आहे बघ. हा घे ना, हात काढ, हात लाव म्हणतो ना असं. लाजाळूचं झाड आहे बघ. इथे दोन तिघांना लाव. हा लाव लाव ना, वरचा वरचा आहे इथे इथे. हा लगेच लाजा आले ते लाव वरती लावा तिकडे लावा. हे बघा आता आपण आहे ना लालबत्ती करून आलो, बंदर पण केला आणि समोर बघा सीलिंग आहे. आणि आपल्याला नाही बघा इकडनंच जायचं, हा रोडच तिकडनं जातो तिकडे जायला. तर आता आपण तिकडे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मी तिकडे जाऊन सीलिंग वेंगुर्ला बंदरचा. चला आता आपण आलो नाही ते. हे बघा हा इथे सीलिंग बांधलं आहे आणि सीलिंगच्या बाजूलाच आहे ना इथे खायची दुकानं पण आहे. म्हणजे तुम्ही इथे फिरायला पण येणार ना तर इथे आईस गोला वगैरे आहे आणि लहान मुलांसाठी पण काय काय आहे. आणि इथे पण खाण्यासारखं खूप काही आहे बघा. आणि आता आपल्याला इकडे जातोय. अहो हा बंदर आहे तिथे आणि हा जो आहे ना हा इकडनं हा सीलिंग आहे बघा. आणि इथे हा जो आहे ना इथे सेल्फी पॉईंट बनवला आहे. तुम्हाला दाखवतो मी समोरून. इथे मस्त सेल्फी व्हिडिओ वगैरे काढू शकता. म्हणजे आपला वेंगुर्ला एवढा विकसित झालेला आहे ना. हे बघा टुरिस्ट प्लेस झालेली आहे. हे बघा सेल्फी पॉईंट आहे इथे. स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला.
आणि बसायला पण खूप मस्त मस्त आहे इथे आणि फोटो पण काढतात आहे. इथून खाली जायला पण आहे. इथे आहे ना आता वेंगुर्ल्यामध्ये ना आपल्याला कायाकिंग पण करायला भेटणार आहे. हे बघा इथे कायाकिंग करतात बरोबर सिलिंगच्या इकडनं तिकडनं चालू करतात. हे बघा आपण ना या रोडने आलो बीच आहे आणि संगीत आहे ना देव सागरेश्वर मंदिर पण आहे. हे बघा इथे श्री देव सागरेश्वर मंदिर पण आहे. बघा इथे मस्त मंदिर आहे आणि हा जो सरळ रस्ता गेलाय ना हा बघा इथे लिहिलेला पण आहे वेंगुर्ला किनारा वेंगुर्ला बीच सागरेश्वर बीच आहे. बघा इथे आणि इथे ना असे एक इथे पुतळे ठेवलेले आहेत मस्त वाटतं एकदम. आणि समोरच बघा हा सागरेश्वर बीच आहे. इथे ना मी तुम्हाला एक सांगतोय बघा इथे ना जर तुमचं स्वतःचा व्हेकल असेल ना तर ठीक आहे कारण काय ट्रॅव्हलिंगमध्ये ना खूप इथे पैसे पण वेस्टेज होतात आणि वेळ पण लागतो. इथे लवकर रिक्षा पण नाही भेटत आहे. तर आपण आतमध्ये जाऊया सनसेटचा पण टाइम झालेला आहे. हे बघा मस्त असा सुंदर असा सागरेश्वर बीच आणि ते बोलतात ना सुख हे कोकणातच असतं. किती पण तुम्ही मोठ्या घरात राहा शहरात राहा ते तुम्हाला सुख असं ना ते इथेच भेटणार. आपल्याला सनसेट पण इथे बघायला आता भेटणार आहे. आणि हे बघा इथे फोटो वगैरे काढायला पण इथे मस्त इथे बनवलेलं आहे. सध्या काम चालू आहे आता. आणि आपण आहे ना मगाशी तिकडे होतो ते बघा ते समोर दिसतं लाईट हाऊस. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा तिकडे होतो आपण वरती गेलो होतो आणि तुम्हाला तिकडनं मी इकडे दाखवलं होतं आणि इकडनं तिकडे दाखवतोय. आणि इथे ना खूप सारे पर्यटक इथे आलेले आहेत. साफ सुथरा असा हा बीच आहे. हे बघा इथे नक्की तुम्ही विजिट करा. आपण आता इथे ना सनसेट एन्जॉय करूया.